मराठी वर्षाचा पहिला दिवस आणि गुढीपाडवा म्हणून आज तो साजरा केला जातो. पूर्ण राज्यभर आज गुढीपाडव्याचा सण जो आहे हा मराठी माणसांमध्ये उत्साहात साजरा केला जातो. आपण जर पाहिलं तर रत्नागिरीमध्ये आता गुढीपाडव्याची भव्य दिव्य अशी रॅली निघालेली पाहायला मिळते. आपण जर पाहिलं एकंदरीत या ठिकाणी भव्य दिव्य अशी रॅली जी आहे ती या ठिकाणाहून पाहायला मिळत आहे. एकंदरीतच पाहिलं तर मराठी सण जो आहे हा या ठिकाणी मोठ्या उत्साहात मराठी माणसाची अस्मिता या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. एकंदरीतच या रॅलीचा उत्साह बघितला आणि जर इकडची जर उपस्थिती बघितली तर खरोखरच प्रार्थनीय अशी आहे आणि मोठ्या प्रमाणात गुढीपाडव्याचा सण जो आहे हा या ठिकाणी साजरा केला जातो. या ठिकाणी काही आपले मराठी जण आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. दादा काय सांगाल, आज गुढीपाडव्याचा सण आणि या ठिकाणी भव्य दिव्य रॅली निघालेली पाहायला म्हणजे एकंदरीत काय भावना आपल्या गुढीपाडव्याची निघाली? सर्वांना गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी उत्साह रॅली मराठी नववर्षाच्या सुरुवातीसाठी स्वागत यात्रा पण सुरू झालेली आहे. सर्वजण उत्साहात सहभागी होत आहेत. पुढे या. नेहमीप्रमाणे सर्वांना जे पिण्याचं पाणी आहे ते वाटप या ठिकाणी करत आहोत आणि ही रॅली उत्साहात अशीच पुढे चालू राहील. सर्वांचा उत्साह चांगला आहे आणि या रॅलीला उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. नक्कीच. तर या ठिकाणी जे रॅलीमध्ये सहभागी झाले त्यांना पाण्याचं वाटप करण्यात येत आहे. त्या ठिकाणी अजून भाविक आहेत. काय सांगाल दादा, आज गुढीपाडवा सण आहे आणि इथं उत्साह दिसतोय, कसा एकंदरीत बघता येईल? नाही, फक्त मी शुभेच्छा देतो सर्व हिंदू बांधवांना मराठी सुरुवातीला. आणि रॅली एकदम उत्तम पद्धतीने चाललेली आहे. कुठलाही हे नाही, द्वेष नाही, काही नाही. नक्कीच. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भक्तिभावानं या ठिकाणी मराठी लोक जे आहेत ते सामील झालेले पाहायला मिळतात. एकंदरीत पाहिलं तर आज गुढीपाडव्याचा जो उत्साह आहे त्या ठिकाणी टिकेला पुस्तकं पाहायला मिळतात. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी.